नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. बाबूराव बापूजी उर्फ डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांची उद्या पुण्यतिथी. जवळपास 5 ते 6 दशकं केवळ राहुरीच्याच नव्हे, जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्याही राजकारणात ज्यांच्या नावाचा एक मोठा दबदबा होता. सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उत्तुंग असं काम केलं. डॉक्टर बाबूराव प्रथमतः राहुरी सहकारी साखर कारखाना, की त्याच्यानंतर नामकरण झालं डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखाना, जो या आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू राहिला, जो या शैक्षणिक विकासाचा केंद्रबिंदू राहिला. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात, शेतकऱ्यांच्या जीवनात ज्यांनी मोठी आर्थिक क्रांती घडवली, अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आठवणी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपण समजून घेणार आहोत. यासाठी आपण बोलवलं आहे, निमंत्रित केलं आहे आपल्या चॅनलवर गुहा, तालुका राहुरी येथील प्रेरणा अर्थ परिवाराचे आद्य प्रवर्तक सुरेश शेठ वाबळे पाटील यांना. सुरेश शेठ, नमस्कार. मला सांगा की तुमचा आणि डॉक्टर दादासाहेबांचा केव्हा परिचय झाला? दादासाहेबांचा परिचय माझा 1974-75 साली झाला. त्याचं निमित्त झालं तर आम्ही नगरला शिक्षण घेत असताना राहुरी तालुका मित्रमंडळाची स्थापना केली. त्यावेळेस डॉक्टर मच्छिंद्र म्हसे असतील, ॲडव्होकेट मोहनराव पवार असतील, एकनाथजी खपके असतील, बाबासाहेब बोरकर असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून दादांना राहुरी कारखान्यावर भेटायला आलो आणि दादांना विनंती केली की आम्हाला दादासाहेब आपण राहुरीला कॉलेज काढलं पाहिजे. दादांनी ते सगळं आमचं ऐकून घेतलं आणि प्रत्येकाची ओळख करून घेतली आणि त्यांना आमच्याबद्दल काय वाटलं माहिती नाही का, हे मुलं नगरून इथं एस टीनं मला भेटायला आले. आम्हाला त्यांनी जेवणाची व्यवस्था केली आणि दुपारी आम्ही गेलो. तिथून दादांचा संपर्क, तो पहिलं दादांचं पाहण्याचं किंवा दादासाहेब डॉक्टर कारखान्याचे चेअरमन होते, ते सगळं बघितल्यानंतर कारखान्याचं वैभव आणि त्या संपर्कात पुढं दादांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. खरं 78ला प्रसाद तनपुरे साहेब युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या सगळी टीम आम्ही त्यांच्याबरोबर काम करीत गेलो. 80ला तनपुरे साहेब आमदार झाले आणि मग कंटिन्यू गेलो आणि त्यानंतर दादासाहेबांचा संपर्क येत गेला. कामांच्या निमित्ताने आम्ही वड्यावर जायचो, त्यावेळेस दादा भेटत नसायचे. कधी दादा शेतावर जायचे, कधी इकडं असं फिरायचे. पण ज्यावेळेस भेटायचे त्यावेळेस विचारपूस करणार काय चाललं प्रत्येकाची. आणि ज्यावेळेस 1985ला दादांनी ट्रक सोसायटीच्या निवडणुकी संदर्भात आम्हाला बोलवलं आणि माझ्यावरती त्यांनी माझी निवड तिथं संचालक म्हणून केली. माझ्या राजकीय जीवनातली निवड तालुका लेवलला झाली, ती बिनविरोध झाली आणि मी तिथं संचालक झालो आणि तिथं काम करण्याची मला संधी पहिली दादासाहेबांनी तिथं दिली आणि सहकार क्षेत्रात माझं पहिलं पाऊल तिथं पडलं. ही जे ट्रक ट्रान्सपोर्ट म्हणता तुम्ही, त्याविषयी जरा सांगा की ज्याचा तालुक्याच्या विकासात कसा सहभाग राहिला? तालुक्याच्या विकासात फार मोठा वाटा आहे की दादांची ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये शेतकरी साखर कारखाना निघाला, ऊस वाहतुकीला बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता आणि 10-5 लोकांकडे ट्रॅक्टर होते तालुक्यामध्ये. ते 70 सालची परिस्थिती. त्या काळात दादासाहेबांनी 53 गाड्यांची स्कीम केली आणि गाड्यांच्या कॅबिन बॉडी आणून प्रत्येकाच्या चाव्या हातात दिला. त्या प्रसंगाला मी साक्षर आहे का, मी सुद्धा कारखान्याच्या गळीत हंगामात तिथं हजर झालो होतो लहान कॉलेजला असताना आणि ते बघितलं. मी तर 8वी-9वीला होतो, आमच्या वडिलांच्या समोर गेलो होतो आणि त्या गाड्या घेताना त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भविष्यात मी कल्पना न केली का माझ्या सुद्धा गाड्या येतील. आणि त्यानंतर ते बघितलं, स्वतः ट्रक मालक झाले. जे शेतकरी ऊस सुद्धा तो आज बिझनेस म्हणजे व्यवसाय झाला आणि त्याचा सुद्धा ट्रक धंदा सुरू झाला आणि 60 गाड्याच्या पुढे 53 गाड्याच्या पुढे गाड्याची संख्या वाढत गेली. आणि ज्यावेळेस 85 साली मला दादासाहेबांनी ट्रक सोसायटी संचालली, त्यावेळेस जवळ 350 ट्रक झाले होते. आणि कितीचा टर्नओव्हर होता सगळा? आता टर्नची जेवढी त्यावेळेस कसे रेट डिझेलचे काय 4 रुपये लिटर होते, किमती कमी होत्या. त्याचा त्यावेळेस कितीचा होता तो टर्नओव्हर साधारण अंदाजे? नाही सांगता येणार. 50 कोटीचा नाही, एवढा तर एवढे ट्रक वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय राहायचा प्रत्येकाचा. पण हे वैशिष्ट्य आहे की जे मोटरसायकल देखील घेऊ शकत नव्हते, अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या दारामध्ये दादासाहेबांनी दादासाहेबांच्या या योजनेमुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे सर्वांच्या दारामध्ये या 400-450 नंतरच्या काळात 400 ट्रक झाल्या. त्यावेळेची 85ला तनपुरे साहेब, प्रसादराव तनपुरे चेअरमन, त्यांनी सुद्धा 53 गाड्यांची ऐवजी मोठी टाटा कंपनी स्कीम राबवली आणि त्यांनी सुद्धा एक 60 गाड्यांची स्कीम राबवली. ते सुद्धा यशस्वी झाली. मला सांगायचा उद्देश की दादा शेतकऱ्याचे व्यापारी असल्यामुळे त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. शेतकऱ्यांनी नुसती शेतावरती अवलंबून राहू नये, तर काय ते व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. हा ट्रक धंदा त्यांनी सुरुवात केलेली, त्याकरता त्यांनी खूप मोठा त्याग केलेला, हे नाकारता येत नाही. आणि जिनिंग प्रेसिंगचं काय सांगाल तुम्ही? तर दादांनी कापसाला ज्यावेळेस भाव मिळत नव्हती त्यावेळेस आपल्या मालावरती प्रक्रिया करायची.
जिनिंग प्रेसिंगचे केले, सूत निर्मितीचा भाग तिथं केलेला आहे. 120 एकर त्या काळात दादासाहेबांनी जमीन घेऊन ठेवली. अतिशय चांगली चालू होती. राजकीय सत्तांतर, अनेक कारण, मार्केटचं सुताला भरलेले मार्केट भाव, अनेक कारणामुळे सूतगिरणी बंद पडली. आपला जो राहुरी सहकारी साखर कारखाना आहे त्याचे दादासाहेब आद्य प्रवर्तक, तर त्या आठवणीविषयी तुम्ही काय सांगाल दादा? कारखाना दादांचा- कसा सुरू झाला, काय दादा झालं? दादासाहेबांचा तर मला 18 वर्षापेक्षा जास्त कालावधी संपर्कात राहिलो गेलो मी. तेवढ्या कालावधी दादासाहेबांच्या विचाराची देवाणघेवाण केली. तर 1954 नोव्हेंबर 54 मध्ये दादासाहेबांनी तो कारखान्याची नोंदणी केली अधिकृत सरकारकडे. आणि 2-2.5-3 वर्षे साखर कारखान्याचे शेअर गोळा करून कारखाना उभारणी करून चालू करायला 3 वर्षे लागली. आणि कारखाना सुरू झाला तो खरा दिवस माझ्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या प्रत्येक व्यक्तीचा, सभासद नाही म्हणत मी, तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचा खूप मोठा आनंदाचा दिवस होता. का? त्या तालुक्यात एक नवीन इंडस्ट्री सुरू झाली साखर कारखान्याची. अनेक पिढ्या घडवण्याची यंत्रणा तिथे सुरू झाली. 57 नुसार कारखाना सुरू झाला नाही, तर एक विचार आणि वेगळ्या पद्धतीचं ते मार्गदर्शन या जिल्ह्याला मिळत गेलं. म्हणजे एक आर्थिक विकासाची मोठी क्रांती मोठी क्रांती ते झाली. कारखान्याच्या हो. निमित्तानं त्या दरम्यान हो. झाली. आणि कारखान्याशी संलग्न नंतर डॉक्टर दादासाहेबांनी शिक्षण मंडळाची स्थापना केली. तर दादासाहेबांनी त्या नुसती- शिक्षण मंडळाच्या कामाविषयी काय सांगाल? साखर कारखाना काढून दादासाहेब थांबले नाही. तुम्हाला यापूर्वी सांगितलं, कृषी विद्यापीठ त्यांनी फार मोठ्या त्यागातनं कृषी विद्यापीठ निर्मिती केली. वसंतराव नाईक असतील, त्यांच्या केंद्रीय मुख्यमंत्री कृषी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब अण्णासाहेब शिंदे शिंदे. हा. त्यांच्या सहकार्याने ती कृषी आणि खूप मोठं मोठं पाऊल दादासाहेबांनी धाडशी पाऊल उचललं. लोकांचा विरोध, खूप मोठा विरोध होता त्या काळात. वाडवडिलांच्या जमिनी विद्यापीठाला दान करायच्या, प्रकल्पग्रस्त दुसऱ्या गावाला जायचं, हे दुःखद लोकांनाही पचत नव्हतं. पण एक चांगली योजना राज्यामध्ये आवृत्त येत होती. त्याकरता काही हुशार लोकांनी त्याग पण केला आणि दुसरीकडे जमिनी घेतल्या आणि आपली ओढलोपाची जमीन विद्यापीठाला दान केली आणि विद्यापीठ सुरू झालं. विद्यापीठ सुरू झालं म्हणजे नुसतं विद्यापीठच नाही, पण 1953 दादासाहेब 63 साली शिवाजी शिक्षण मंडळाची स्थापना केली. आज त्या शिवाजी शिक्षण मंडळामध्ये जवळजवळ टोटल शिक्षण संस्थेच्या अंडर 26 हायस्कूल, 4 ज्युनियर कॉलेज, ITI आणि एक सिनियर फार्मसी. कॉलेज आहेत. फार्मसी पण आहे. आणि नंतरच्या दशकामध्ये विवेकानंद युनिव्हर्सिटी 70ला स्थापना केली आणि त्यामुळे त्यांनी विवेकानंद युनिव्हर्सिटी स्थापना केल्यानंतर त्या तत्कालीन संचालक मंडळाने BMS कॉलेज आणलं असेल, फार्मसी कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज आणली. त्याच्यात सुधारणा होत गेल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये राहुरीचं नाव चांगल्या टॉपवरती गेलं. अजून मुळा प्रवरा वीज सहकारी संस्थेच्या 1970 साली कैलासवासी राजाराम पाटील सहकार, देशाचे सहकार आणि ऊर्जा मंत्री असताना एक केंद्राची एक स्कीम आली होती. अण्णासाहेब शिंदेचं फार मोठं त्याला मार्गदर्शन डॉक्टर मिळालं. अण्णासाहेब शिंदेने हो. मुळा प्रवरा आशिया खंडातली एक सहकार तत्वावरती वीज निर्मितीचा प्रकल्प हो. मुळा प्रवरा सुदगीर आपलं मुळा एक संस्था, वीज प्रणालीची संस्था हो. स्थापन केली आणि जवळजवळ 25, 30, 35 वर्षी त्या संस्थेने खूप मोठं काम ग्रामीण केलं. भागात वीज वितरण क्षेत्रात खूप फार मोठं आदर्श काम काम केलं. केलं. आणि चढ उतार प्रत्येक संस्थेत सहकार, तसे त्या संस्थेत आले ती संस्था. खरं म्हणजे अशा या छोट्या हा प्रयोग जो यशस्वी झाला, झाला तो होता. प्रयोग मोठ्या प्रमाणावर आणखी सहकारी झाला तत्वावर होता, पण राबवण्याची गरज राजकारणात निर्माण सत्तांतर झाली. होतं आणि सहकारी संस्थेत जे सत्तांतर झालं हम्म. त्या संस्था बंद पडल्या. तुम्ही आणि डॉक्टर दादासाहेब तनपुरेंच्या व्यक्तिमत्वाशी जो काही तुमचा 18 वर्षाचा संपर्क आला, तर या 18 वर्षामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं काय प्रेरणा घेतली? दादासाहेबांचे मी 85ला ज्यावेळेस ऊस वाहतूक संस्थेत विनोद गेले त्यावेळेस विनायकांना कटारे आमचे मार्गदर्शक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केली. दादासाहेब आठवड्यातून 2-3 वाजता ट्रक सोसायटी द्यायचे, बसायचे आणि संस्था व्यवस्थापन कसं असतं, कीर्त तपासली पाहिजे, प्रोसिडिंग तपासलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही कामकाज केलं पाहिजे याच्यावर तर बऱ्याच वेळा चर्चा व्हायची. माझ्या काही चुका झाल्या आयुष्यामध्ये, त्याचं ते उदाहरण द्यायचं की सही करताना कुठेही वरती जागा सोडली नाही पाहिजे. कारण माझ्याकडून एक चुकून सही गेली, एक शिक्षण संस्था माझ्या राहुरीतली हातातून गेली. हे कायम दादांना शिल्ले होतं की राहुरीतली चांगली विद्यामंदिरसारखी संस्था कशी माझ्याकडनं गेली. ते कार्य आम्हाला सांगतं, सही करताना कुठेही जागा मोकळी सोडायची नाही. ही अजून आर्थिक शिस्तीसाठी आर्थिक शिस्त दादांच्या बाबतीत सांगितलं पाहिजे की जे काय आज प्रेरणा अर्थ परिवार एक राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आर्थिक शिस्त अशी आहे की संस्था चालवताना तुम्ही आर्थिक शिस्त पाळली पाहिजे, तर संस्था मोठी होती. काटकसर करतो आपण, व्यवस्थापनात कसे पाहिजे, टाईम मॅनेजमेंट कसे असतील, खर्चात काटकसर केली पाहिजे, तरच ती संस्था मोठी होती. आणि जर तुम्ही खर्चात काटकसर केली, त्याचं बॅलन्स शीट जमत नाही, संस्था तोट्यात जाते.
आमची प्रेरणा पतसंस्था असेल, प्रेरणा वित्त कार्यकारी सोसायटी असेल, हम्म. प्रेरणा मल्टीस्टेट असेल, हम्म. ह्या संस्था आजही चांगल्या पद्धतीने काम करतात. आज प्रेरणाच्या आमच्या 9 शाखा आहेत तालुक्यामध्ये. 150 कोटीच्या ठेवी झालेत. प्रेरणा मल्टीस्टेटच्या 100 कोटीच्या ठेवी झाले. त्याच्या 2 राज्याचं कार्यक्षेत्र म्हणजे हा आर्थिक त्यांचा शिस्तीचा जो फार गुण मोठा तो तो गुण तुम्हाला दादाकडे घेतला. हा. आणि पुढे संस्था चालवताना माजी खासदार प्रसाद तनपुरे साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळतच गेलं आम्हाला त्याच्यावर. हम्म. आपण प्रेरणा पतसंस्थेचा गुहाचं जे मुख्य कार्यालय आहे हो. त्याचं डॉक्टर दादासाहेबांच्या हस्ते भूमिपूजन त्याचा ठेवलं. सा- तो एक किस्सा असा आहे. हा. आम्ही 1997 साली गोवामध्ये प्रेरणाला मुख्य कार्यालयासाठी जागा घेतली. तेव्हा एकच शाखा होती गोवाची आणि संस्था एवढी मोठी होणारीचा कधी अपेक्षा नव्हती. हम्म. आणि जागा खरेदी आणि राहुल दादासाहेबांना भेटायला गेलो पेढे घेऊन. माझे त्यावेळेस सहकारी मित्र उत्तमराव कोळशे असतील, हम्म. गुलाबराव बुर्डे असतील, सकाळी लांबदेव लांबे असतील, हम्म. आणि पेढे दिल्यानंतर दादांना आनंद झाला. पण ते म्हणजे पोरं एवढी मोठी जागा कशाला घेतली, हम्म. आम्हाला काही समजलंच नाही. हम्म. नंतर चहा झाल्यानंतर ते म्हणले, अरे तुम्ही गाव तुमचं हायवेला 1-2 एकर जागा घ्या ना. हम्म. मग दादांना म्हणलं आज परिस्थितीने पण जीव घेतली असते, आजच घ्यायला पाहिजे होती म्हणजे तुम्ही. आणि मग ते दादांच्या हस्ते त्या इमारतीचं आम्ही भूमिपूजन केलं 2 ऑक्टोबर 1997 आणि भूमिपूजन केल्यानंतर दादांची इमारत पहिला मजला उभा राहिला. दुसऱ्या मजल्यावरती जो मिटिंग हॉल होणार होता हम्म. त्याला आमच्या संचालक मंडळाची चर्चा झाली की दादासाहेबांचं नाव द्यायचं. दादांना सांगायला गेलो, दादा तुमचं नाव आम्ही त्या सभाराला देतो. हम्म. तर दादांनी आनंद झाला दादांना, पण मुलांना त्याच्यावर एक अजेंडावर विषय घ्या, हम्म. प्रोसिडिंग तयार करा, ठराव करून घ्या आणि मग रेकॉर्ड होईल तयार. हम्म. हा मार्गदर्शन त्यांनी केलं. हम्म. दुर्दैवाने उद्घाटन झालं. दादा त्या वर्षी हयात नव्हते. दादांचं 98 देववसन झालं. हम्म. पण त्या सभागृहाचं उद्घाटन त्याच दर्जाचे तुल्यबळ असलेले सहकारातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषी थोरात असतील, कॉम्रेड पी कडू पाटील असतील, बाळासाहेब भारदे असतील, यांना बोलून आम्ही त्या सभागृहाचं उद्घाटन केलं. याचा आनंद मला आहे. 1942च्या स्वातंत्र्य चळवळीत ते दादांनी सत्याग्रह केला होता की ज्यामध्ये त्यांना अटक झाली आणि 1943ला त्यांना त्यातनं सुटका झाली. 1962 ते 67 असं 2 वेळेस त्यांनी या राहुरी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मुळा धरणाच्या अस्तित्वात आल्यानंतर, मुळा धरणाची निर्मिती झाल्यानंतर त्याचा डावा कालवा हा मूळ प्रपोजल मध्ये नव्हता. प्रोजेक्ट तर त्या संदर्भात डॉक्टर दादा जसं कॉम्रेड कडू पाटलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, तर डॉक्टर दादासाहेबांनी देखील त्या डावा कालव्यासाठी प्रयत्न केले. आंदोलन केलं. त्या 70च्या मला वाटतं, मला कालावधी आठवत नाही, 72चा. कारण 72ला त्यावेळेस शंकरराव चव्हाण साहेब त्यावेळेस राज्याचे पाटबंधारे मंत्री होते. तर पाटबंधारे असताना दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली बीजे खताळ पाटील त्यावेळेस ते पाटबंधारेचे राज्यमंत्री, 30 साली राज्य मंत्रिमंडळ होतं. तर त्यांना बीजे खताळ पाटलांना सुद्धा सहकार्य नाकारता येत नाही. त्यांच्या दादांनी त्यांच्या समेत जाऊन त्या प्रोजेक्टचं सगळं सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला सुरुवातीला विरोध केला. पण दादासाहेबांचा तो सगळा ओरा पाहिल्यानंतर, दादासाहेबांचा राजकीय दबदबा पाहिल्यानंतर त्यांचा नावेलाच झाला आणि त्यांनी त्यावेळेस मान्यता दिली, तात्काळ मान्यता दिली. त्या डावा कालव्यामुळे इथल्या विकासाला, शेतीच्या कशी चालना मिळाली ते जरा कुठला भाग कव्हर झाला? नांदूर भाग असेल, राहुरीचा भूमिनाकडे असेल, मल्हारवाडी असेल, काळे आखाडा असेल, जोगेश्वरी आखाडा असेल, येवली आखाडा असेल, असाच खाली टाकळी मिया त्यावेळेला जी चारी निघाली, खूप तो भाग खूप संपन्न झाला. अनेक वर्ष, 18 वर्ष आपण दादासाहेबांच्या सहवासात होता, तर तुम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वातले नेमके कोणते गुण भावलेत ते सांगा जरा. दादासाहेबांचं महत्वाचं गुण म्हणजे एखादा व्यक्ती येऊन एखाद्या कार्यकर्त्याची तक्रार कधी असेल तर दादासाहेबांनी कधीच ऐकून घेतली नाही. मी त्याला कार्यकर्त्याला बोलून घेतो आणि त्याच्या समोर काय सांगायचं. त्यामुळे जे असेच पद्धतीचे कार्यकर्ते त्यांनी निर्माण केले नाही. काही लोक कान भरणारे असतात, त्याच्यापासून दादासाहेब राजकारणात खूप दूर राहिले. म्हणून त्यांचं आज सक्सेस स्टोरी सांगायची ठरली तर दादा राज्यातले कर्तृत्व संपूर्ण नेतृत्व याचा आदर आम्हाला आहे. दादा म्हणजे एक संस्कार, एक कार्यकर्ता घडवणारी कार्यशाळा होती असं त्यांना संबोधलं जातं. कारण आपल्यासारखे असंख्य सहकारातले कार्यकर्ते दादांनी घडवले. अनिलराव, तुम्ही सांगितले ते करेक्ट आहे. सुसंस्कृत कार्यकर्ते घडवणाऱ्याचे दादासाहेबांचा हातखंड होता. तालुक्यातले जे माणसं, मुन्नी असेल, सुभाष पाटील साहेब असतील, अनेक नावं घेऊ शकतो, रावसाहेब पाटील साबळे असतील, इकडे
मला रामदास पाटलाला त्यांनी सुरुवातीला पंचायत समिती आणलं होतं. असे अनेक नेते मंडळी दादासाहेबांनी घडवले आहेत. हम्म. पुढे विचाराची फारकत झाली, विचाराचे तत्व पडले नाही, ते बाजूला गेले. पण मी माझे त्यांची नाव जोडल्याकडे मी आज तनपुरे साहेबांच्या कुटुंबाबरोबर फॅमिलीबरोबर हयात राहिलो. त्याचं जोपर्यंत आहे त्यांनी जे आम्हाला सुसंस्कृत घडवलं त्याचाच आम्ही पुढे करत आहे. एक खंबीर नेतृत्व म्हणून दादासाहेबांची सगळ्या राज्याला ओळख आहे. जर पकड काय होती ना. सांगाल ते कसं म्हणजे कसं धाडसी म्हणजे खंबीर? आम्हाला तर आठवत नाही, पण इथं काँग्रेसचं शिबिर भरलं त्यावेळी कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबापासून सगळे मंत्रिमंडळ इथं होतं. हं. आणि लोक सांगतात का दादासाहेबांचं मंत्रिमंडळ इथून तयार व्हायचं, पहिला मंत्रिपद घ्या, त्यांचं मंत्रिपद घ्या. हं. हा दबदबा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात होता ना. बरोबर. ते सत्य नाकारताच येत नाही ना. तत्कालीन लोकांनी सुद्धा ते नाकारलं नाही. बरोबर. एवढा दबदबा होता. हं. राजकारण, सहकार, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी उमटवला. त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं अजून आपल्याला काही सांगावंसं वाटतं काही? नाही, त्यांच्या उद्या 11 जूनच्या पुण्यतिथी तर एवढीच विनम्र त्यांना अभिवादन करतो. आणि दादासाहेबांनी आमच्यासारख्यावरती खूप मोठा प्रेम केलं आणि आशीर्वाद दिला. त्याच्यामुळे आमच्यासारखे नवी त्या काळची तरुण, आज माझं वय 69, त्या काळच्या तरुण पिढीला त्यांनी खूप मोठं नवीन शिक्षण दिलं. आणि जे त्यांच्या म्हणजे सांगण्यात आलं, थोडक्यात सांगायचं तर एक आपलं कुटुंब समजलं त्यांनी. ही जी कुटुंब तुम्ही हो. तुमच्यासारखे कार्यकर्ते असेल त्याला भले रक्ताचं हो. नातं नसेल तर पण प्रेमाने प्रेमाने दादासाहेबांनी माणसं अनेक जोडवली. कुटुंब अनेक दादासाहेबांच्या कुटुंब आज व्यक्तिमत्वाशी ते सुद्धा कुटुंब तनपुरे फॅमिलीशी प्रामाणिकच हो. आहे कुटुंब. दादासाहेबांनी असे असंख्य कार्यकर्ते गोळा केले, त्यांच्यातले गुण हेरले आणि त्यांच्या कर्तृत्वाला खूप मोठा स्कोप वाव दादासाहेबांनी दिला. त्यामुळे सहकार क्षेत्रातले अनेक संस्कारशील कार्यकर्ते दादांनी घडवले. म्हणून दादा म्हणजे एक विद्यापीठ, कार्यकर्ते घडवणारी एक कार्यशाळा, एक विद्यापीठच असं आहे, देखील म्हटलं जातं. करता येत नाही. या पुण्यतिथीच्या निमित्तानं या नव्या पिढीसमोर दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा एवढ्या छोट्या कालावधीत घेणं शक्य नाही याची आम्हाला देखील कल्पना आहे. परत जेव्हा केव्हा काही संधी मिळाली तर त्या निमित्तानं आम्ही परत आपल्या समोर येऊ. पण या पुण्यतिथीच्या निमित्तानं या नव्या पिढीसमोर दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वातले काही पैलू उलगडण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल. आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा. आणि सुरेश शेठ, तुम्ही आज या आमच्या चॅनलवर येऊन ही सगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडले त्याबद्दल धन्यवाद. ओम साईराम.